आज जवळपास एक वर्षानंतर दिल्लीमध्ये आलेलो आहे। हेतू सर्वांना कल्पना आहे, तो जाहीर करूनच आलो होतो। आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठीच आम्ही तिघही इथे आलो। सोबत आपल्या राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूचीसुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो। त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। त्याबद्दल विस्तृत पत्रसुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क, त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। NDRFचे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदती अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे। 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी। तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रांटी हा बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते। तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या।
तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत. त्यांनी सांगितलेले की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. एक बात तो सच है कि जल्द से जल्द अपने देश के जितने सारे नागरिक हैं उनको वैक्सीनेशन तो किया जाना चाहिए. और बीच में जैसे आपने कहा 18 to 44 केंद्र सरकार ने ये जिम्मेदारी राज्यों के ऊपर सौंपी थी और हमने भी तैयारी की थी. मैंने तो कई बार कहा था कि उम्र के हिसाब से देखें तो 18 से लेकर 44 इस उम्र में महाराष्ट्र में लगभग 6 करोड़ की आबादी है और उसके लिए 12 करोड़ डोज लगने वाले हैं क्योंकि एक बार में 2 बार देना पड़ता है. तो उसके लिए हमने पूंजी भी तैयार रखी है और जब भी वैक्सीनेशन हमने शुरुआत भी की थी लेकिन उसका जो सप्लाई है वो ठीक नहीं रहा, बीच में खंडित होते रहा और कल प्रधानमंत्री जी ने सारी जिम्मेदारी फिर से एक बार केंद्र के ऊपर ली है. तो स्वाभाविक है हम उनको धन्यवाद देना चाहते हैं और अपेक्षा करते हैं कि बीच में जो सारी रुकावटें आ रही थी वो रुकावटें अब दूर हो जाएगी और जल्द से जल्द सिर्फ महाराष्ट्र ही नहीं अपना पूरा हिंदुस्तान और उसके नागरिक हैं उनको पूरा टीकाकरण हो जाएगा. सर उसको सबको फ्री देना चाहिए. जैसे राहुल गांधी ने कहा है कि सबको फ्री देना चाहिए. नहीं, सबको फ्री मिलना चाहिए तो उनका अधिकार और जरूरत. आज अगर कोविड से बाहर निकलना है तो तुरंत वैक्सीनेशन की जरूरत है. फ्री देना तो अच्छी बात है लेकिन अगर कुछ मान लो कि कुछ लोग लेना चाहते हैं तो ले सकते हैं. जैसे कि वो सब्सिडी की बात हुई थी बीच में. क्या म्हणाले? व्यक्तिगत भेट झाली आमची व्यक्तिगतच भेट झाली ना. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही तिघही समाधानी आहोत कारण आजच्या आमच्या भेटीमध्ये कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने जेवढे मुद्दे आम्ही मांडले ते त्यांनी शांतपणाने ऐकून घेतले. त्याच्यात आम्ही जसं आता अजितदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं त्या विषयाबद्दल भूमिका नुसत्या मांडल्या नाही तर त्यांना पत्रसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे ते एकूण बघितल्यानंतर यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की मी पूर्ण माहिती घेतो, लक्ष घालतो, तर आम्हाला नक्की विश्वास आहे की काही ना काहीतरी मार्ग निघेल. नहीं, सारे मुद्दों पर ज़्यादा और कम ऐसी कोई बात नहीं. विषय के अनुसार चर्चा हुई है तो ऐसे नहीं कहा जा सकता कि इस विषय पर ज़्यादा बात हुई है, इस विषय पर छोटी बात हुई. उद्धव सर क्या आप लोग की अलग मुलाकात हुई है, हाँ या ना? दूसरा सवाल हमारा ये है या ना मतलब क्या अदालत है कि क्या है? आपकी निजी मुलाकात नहीं, हाँ या ना का मतलब कि अदालत में खड़ा थोड़ी है. आप प्रतिनिधिमंडल के साथ मिले हैं. सुनो, ऐसा है कि ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं. आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं हैं लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया है. मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने लिया था तब. तो इसमें कोई गलत बात नहीं है कि मैं अगर मिलूँ, मैं कोई नवाज शरीफ से नहीं मिलने गया था. तो ऐसे अगर उनको कुछ मिले, मैं व्यक्तिगत रूप में मिलूँ, अगर मैं मिल भी लूँ, आज भी अभी मेरे साथी हैं उनको कहूँगा कि मुझे दोबारा जाकर मिलना है तो गलत बात क्या है उसमें? आता याच्यामध्ये गेल्या वर्षभर त्यांचे काय वेळेला जसं आता ते वादळ आलं, मधल्या काळामध्ये मी सांगितलं त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सरकार तुमच्या फोनच्या काळात चांगलं, हे व्यक्तिगतच बोलणं होतं. त्याचं आज सुद्धा आमची एक थोडा व्यक्तिगत भेट झाली, काय कसं काय चाललंय. मी त्यांना सांगितलं की या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी आलेलो आहे आणि राज्याचे प्रश्न आहेत. आता युती
युती का तुटले 1.5 वर्षानंतर काय सांगायचं ठीक आहे अरे भाई साहब जैसे जैसे अभी अभी सारी बातें बताई मैं एक बार फिर से पढ़ता हूँ शायद आपको चाहिए तो ठीक है एक एक नहीं एक 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 मिनट मैं आपके लिए जानना चाहता हूँ ठीक है रिपीट धन्यवाद